डिंपल खुली बाहेर येते आणि बाहेरचं दृश्य बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकते. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडणार चला तर बघूया. तर डिंपल आणि गोपाळ डील करतात की दुकानात आलेल्या बायकांना फसवायचं आणि पैसे कमवायचे आणि आता ते कामालाही सुरुवात करतात. पण लाली येते आणि दोघांना घरी घेऊन जाते. आता वहिनी वहिनी करत डिंपल लालीला चांगलीच फिरवते. आता डिंपल काही करेल अशी लालीची भीती थोडी थोडी कमी व्हायला लागते आणि देवीसिंग दोघींची मजा बघत असतो. पण आजी मात्र खूप खुश असते आणि डिंपीला खूप जीव लावते. त्यामुळे डिंपी आता खूप मजेत राहत असते. पण तो डिंपलचा आनंद फार काळ काय टिकत नाही. ती आता बाहेर येते आणि बघते तर काय घाबरून म्हणते, आज्जे ही लोक इथं काय करते ती. त्याच बाबू सर्व आजीला पकडून आत घेऊन येत असतो. आता डिंपी देवीसिंगकडे पळतच आत येते. त्यावेळेस तो कपडे घालत असतो आणि डिंपी दार लावते. हे बघून देवीसिंग चांगलाच हादरतो आणि लाली अचानक आल्यानंतर काय विचार करेल याची त्याला भीती वाटते. तेवढे डिंपी म्हणते, माझे पप्पा आणि सर्व आजी आली बाहेर. हे ऐकून देवीसिंगच्या पायाखालची जमीनच सरकते. तो घाबरून म्हणतो, त्यांनी जर मला इथं पाहिलं ना माझी वाट लागेल. बाबू सर्व आजीला आत घेऊन येतो. रंजी म्हणते, बाई काय झालं आत्या. सर्व आजी म्हणते, कोण ग तू. रंजी म्हणते, हाय का आता स्वतःच्या सुनाला पण विसरलात. बाई डोक्यावर परिणाम झाला बिला की काय. सर्व आजी म्हणते, मी नाही तुझी आत्या बित्या. फुला म्हणते, आत्या अहो असं काय करताय. देवीसिंग हळूच दार उघडतो आणि म्हणतो, मी दुकानात पळतो. तो आता जायला लागतो आणि आजी त्याचा हात पकडते आणि म्हणते, कंपाऊंडर. आता मात्र तो आणि डिंपल चांगलेच हादरतात. पण लाली मात्र आश्चर्याने बघायला लागते आणि मनात म्हणते, कंपाऊंडर. फुलाबाई म्हणते, हे कंपाऊंडर नाही माझा पोरगा आहे गोपाळ. आजी म्हणते, ह्या भामट्याला मी चांगलेच ओळखते. हा काय तुझा गोपाळ बिपाळ नाही, हा कंपाऊंडर आहे कंपाऊंडर. कातळवाडीत मुडदे पाडले, आता इथं आलाय मुडदे पाडायला. डिंपी म्हणते, आजी अगं काय बोलतेस. आजी म्हणते, डिंपे तू इथेस वय. त्या भामट्याची साथ द्यायला आली असेल ना. बाबू म्हणतो, डिंपल अगं तू इथं काय करतेस. डिंपी म्हणते, पप्पा त्याचं काय ना मला नरोजीची खूप आठवण आली म्हणून तिलाच भेटायला आले होते. सरोजी म्हणते, आली मोठी नरू आजीला भेटायला. ती काळी की गोरी हे तर माहिती होतं का. तुझा मुडदा बशीला एकदाचा. आता नरू आजी जशी शिवाय घालते तशी सर्व आजी देत असते. एवढं साम्य बघून सगळेच गोंधळून जातात. पण सर्व आजी देवीसिंगला काय सोडत नाही. डिंपल म्हणते, आजी अगं असं काय करते. हा आपला गोपाळ दादा आहे. तो नाही का लहानपणी निघून गेला होता तो आता परत आलाय. सुरजी म्हणते, होय का गोपाळ हे वय. अगं हाय काय गोपाळ बिपाळ नाही, तो भामटाच आहे. मी याला चांगली ओळखते. हे बघा ह्याच्यापासून सावध राहा. ह्यो काय करील ना सांगता येत नाही. लाली म्हणते, आजी अहो असं काय बोलताय. हा माझा नवरा आहे गोपाळ आहे. ओ तुम्ही नका त्यांच्या नादाला लागू, तुम्ही जा दुकानात. गोपाळ हू करतो आणि निघून जातो. सरू बाबूला म्हणते, काय बोलायचं ना ते पटकन बोल आणि इथून निघ. तिचं मला तोंडसुद्धा बघायचं नाही. आता नवरोजी बाहेर येते आणि दोघींच्याही शिव्या चालू होतात. हौसा तर कानामध्ये बोटच घालते. आप्पा लाली सगळेच त्रस्त असतात. सुधाकर घरी येतो. एवढं साम्य बघून तो पण हादरतो. आता बघूया नरू आजी आणि सरू आजी काय ट्विस्ट आणतात. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.